पैसे बदलण्याच्या निर्णयाचा सगळ्यात मोठा फटका घरातल्या स्त्रियांना बसलाय। अशाच एका गृहिणीशी नाहूरच्या एसबीआय बँकेसमोर बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। आपण आता मुंबईच्या नाहूर भागामध्ये आहोत आणि या नाहूर भागामधल्या स्टेट बँकच्या सगळ्यात मोठ्या शाखेच्या समोर आहोत आणि या शाखेचं जे चित्र आहे समोरचं ते आपण या ठिकाणी बघू शकतो। खूप मोठ्या लाईन ज्या आहेत, खूप मोठ्या रांगा ज्या आहेत त्या सकाळपासून या ठिकाणी लागलेल्या आहेत। सकाळी 5 वाजल्यापासून लोक या लाईनमध्ये उभे आहेत, कारण की लोकांकडे आता खर्च करायला पैसे उरले नाही आहेत आणि हे पैसे जे आहेत ते ATM मधून निघतात, पण ATMच गेले अनेक दिवस बंद राहिलेले आहेत। त्याच्यामुळे पैसे नेमके काढायचे कुठून हा प्रश्न समोर आलेला आहे। आपल्याबरोबर अंजली जी आहेत, आपण त्यांना विचारूया, तुम्हाला काय नेमका प्रॉब्लेम होतो या सगळ्या योजनेमुळे? 3 तास लाईनीत उभं राहावं लागतं, ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आहे। परवा एक 73 वर्षाचे वृद्धग्रस्त हार्ट अटॅकने इथे ऑफ झाले, तर मला ही योजना जरा पण आवडलेली नाहीये। पैसा आमचा मेहनतीचा कष्टाचा पैसा, हा काळा पैसा नाहीये। आणि एवढी आर्थिक आणीबाणी असताना आज आपला प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी जपानमध्ये बसले आणि भाषण करतायत। जरा त्यांनी यावं ह्या लाईनीत उभं राहावं 4 तास, मग त्यांना कळेल की हा काय त्रास आहे। आम्हाला हे जराही आवडलेलं नाही। ही जी योजना सुरू झालेली आहे त्या योजनेमुळे तुम्ही खुश आहात का? अजिबात खुश नाहीये। आमचे पैसे कष्टाचे पैसे, आम्ही काम करतो महिनाभर आणि ते काढायला आम्ही 6-7 तास उभं राहतो लाईनीमध्ये इथे, मग आम्हाला त्रास होतो। आणि या लाईनीमध्ये कोणीही श्रीमंत नाहीये, कोणीही गरीब लोक आहेत सगळे। कोणी उद्योगपती म्हणा, हिरो म्हणा, हिरोईन म्हणा, कोणी इथे उभे नाहीयेत। हे सगळे सामान्य लोक आहेत। मोठा माणूस एकही लाईनीमध्ये उभा नाहीये, गरीब आहेत फक्त सगळे जेवढे आहेत हे गरीबच आहेत। त्यामुळे आम्हाला ही योजना अजिबात मान्य नाही। नक्कीच, जसं की आपल्याला सगळे नागरिक जे सांगतायत त्यांना ही योजना अजिबात मान्य नाही, कारण की त्यांना गेले अनेक दिवस या लाईनमध्ये उभं राहावं लागतंय, त्रास सहन करावा लागतोय आणि हा त्रास जो आहे तो नाहक सहन करावा लागतोय। त्यांचे पैसे जे आहेत ते जे आहे ते ब्लॅक मनी नाही आहे, तरी देखील त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय, असं सगळ्या नागरिकांचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन विनयच्या सह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई।